नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जी.केचे प्रश्न कव्हर करणार आहोत. सर्व प्रश्न अति महत्त्वाचे असणार आहेत. मागील परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमधून घेण्यात आलेले आहेत. ठीक आहे, जमेल तेवढं स्पष्टीकरण आपण करणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राचे महसूल वर्ष केव्हा सुरू होते? केव्हा सुरू होते? उत्तर येत असेल तर कमेंट करायचं उत्तर. महाराष्ट्राचं महसूल वर्ष होतं सुरू बघा 1 ऑगस्टला. पर्याय क्रमांक बी 1 ऑगस्ट हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता भारताचं महसूल वर्ष केव्हा सुरू होतं मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? कोणते शहर ओळखले जाते? अकोला. पर्याय क्रमांक ए अकोला हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कापसाची बाजारपेठ म्हणून अकोल्याला ओळखलं जातं. या ठिकाणी जळगाव आहे बघा, केळींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नाशिक द्राक्षांचा जिल्हा, तसेच मुंबईचा गवळीवाडा, तसेच मुंबईची परसबाग असं देखील म्हटलं जातं नाशिक जिल्ह्याला. बुलढाण्याचं टोपण नाव तुम्हाला येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. आपलं मूळ उत्तर आहे का महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून अकोला या शहराला ओळखलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात येते? कोणत्या जिल्ह्यात येते? अहिल्यानगर. पूर्वीचं नाव अहमदनगर, आताचं नाव अहिल्यानगर. कळसुबाई हे शिखर अहिल्यानगरामध्ये येते. जर तालुका विचारला तर अकोले. ठीक आहे, अकोले तालुक्यामध्ये हे शिखर आहे, जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची वारंवार परीक्षेत विचारली जाते, तर 1646 मीटर या शिखराची उंची आहे. 1646 मीटर. फुटामध्ये गेल्या वर्षी विचारली होती उंची, तर 5400 फूट. ठीक आहे, 5400 फूट या शिखराची उंची आहे. त्यानंतर प्रश्न आहे, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखलं जातं? कोणाला ओळखलं जातं? वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं. वासुदेव बळवंत फडके. त्यानंतर प्रश्न आहे, 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला होता? कशाचा वापर करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे बघा कमळाचे फूल. पर्याय क्रमांक सी कमळाचे फूल, तसेच चटणी व भाकरी. ठीक आहे, कमळाचं फूल आणि चटणी भाकरी यांचा क्रांतीचे चिन्ह म्हणून वापर करण्यात आला होता 1857च्या उठावामध्ये. या उठावाची सुरुवात केव्हा झाली? 10 मे 1857ला या उठावाची सुरुवात झाली मेरठ या ठिकाणापासून. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना खालीलपैकी कोठे करण्यात आली? कोठे करण्यात आलेली आहे? तर आपल्या नाशिकमध्ये. नाशिक या ठिकाणी करण्यात आली. कधी करण्यात आली? 1904ला करण्यात आली. कोणी केली? सावरकर बंधूंनी केली. ठीक आहे, सावरकर बंधूंनी केली. 1904ला केली, नाशिक या ठिकाणी केली. पुढे याचीच एक शाखा सुरू झाली होती, म्हणजे मित्रमेळा. हा देखील प्रश्न विचारला जातो. मित्रमेळा संस्था ही अभिनव भारत या संघटनेची एक शाखा आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? कोठे झाला? मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. महू या ठिकाणी झालेला आहे. मध्य प्रदेशमध्ये हे ठिकाण आहे. मध्य प्रदेशमधील महू. कधी झाला विचारलं तर 14 एप्रिल 1891. ठीक आहे, 14 एप्रिल 1891ला 1891 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे महू या ठिकाणी. तर यांचं मूळ आडनाव काय होतं त्यावेळी? तर सकपाळ. सकपाळ हे त्यांचं मूळ आडनाव होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव देखील गेल्या वर्षी विचारलेलं आहे. तर आंबडवे, कोकणामधील आंबडवे हे त्यांचं मूळ गाव आहे. ठीक आहे, ते राहायला मध्य प्रदेशामध्ये होते, पण त्यांचं मूळ गाव आंबडवे आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी नागपूर आहे बघा ऑप्शनमध्ये. तर या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, म्हणून एक दीक्षाभूमी हे जे स्थान आहे ते नागपूरमध्ये आहे. त्यानंतर या ठिकाणी महाड आहे. तर 20 मार्च 1927ला महाड या ठिकाणी चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ठीक आहे. त्यांचा जर मृत्यू विचारला तर 6 डिसेंबर 1956ला झालेला आहे. 6 डिसेंबर 1956ला झालेला आहे दिल्ली या ठिकाणी. पण त्यांची समाधी कुठे आहे? आपल्या मुंबईमध्ये आहे, दादर या ठिकाणी. नाव काय समाधीचं? चैत्यभूमी. ठीक आहे, चैत्यभूमी असं नाव आहे. तर त्यांचा जन्म कुठे झालेला आहे?
मऊ मध्य प्रदेश या ठिकाणी त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. ठीक आहे. भारतरत्न केव्हा मिळालेला आहे कमेंट करून सांगायचं आहे मला. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखलं जातं? बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हटलं जातं? कर्मवीर भाऊराव पाटील. पर्याय क्रमांक डी कर्मवीर भाऊराव पाटील हे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. ठीक आहे. रयत शिक्षण संस्था याची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील. कधी केली? 1919 मध्ये. हा प्रश्न विचारलेला आहे. स्थापना कोणी केलेली आहे? ठीक आहे. या ठिकाणी ऑप्शन आहे बघा, महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? कोणता आहे? हिरा. हिरा हा सर्वात कठीण पदार्थ असतो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे ताकामध्ये कोणते आम्ल असते? ताकामध्ये विचारलेला आहे, तर याचं योग्य उत्तर असणार आहे लॅक्टिक. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी लॅक्टिक. ताक, दही याच्यामध्ये लॅक्टिक हे आम्ल किंवा ॲसिड असते. जर ताकामध्ये कोणती शर्करा असते विचारलं तर लॅक्टोज. लॅक्टोज ही शर्करा असते. या ठिकाणी ॲसिटिक आहे बघा, तर ॲसिटिक हे जे आम्ल आहे ते व्हिनेगारमध्ये आढळून येते. त्यानंतर टार्टारिक आम्ल आहे ते चिंचेमध्ये. चिंच हा प्रश्न विचारलेला आहे. चिंचेमध्ये कोणते आम्ल असते? तर टार्टारिक. चिंच, द्राक्ष, केळी याच्यामध्ये टार्टारिक आम्ल मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यानंतर सायट्रिक आम्ल जे आहे ते लिंबू, संत्री व इत्यादी लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक हे आम्ल आढळून येते. आपलं मूळ उत्तर आहे ताकामध्ये लॅक्टिक हे आम्ल आढळून येते. त्यानंतर प्रश्न आहे भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? कोणता आहे? सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद. ठीक आहे. मेजर ध्यानचंद हा जो पुरस्कार आहे तो भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. आता याचं जुनं नाव काय होतं? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आताचं नाव आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. जुनं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. नामकरण कधी झालं नवीन? तर 2021 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नाव काढून त्याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव देण्यात आलं. याची स्थापना कधी झालेली आहे? तर 1991 मध्ये. 1991ला या पुरस्काराची स्थापना झालेली आहे. पहिला मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? विश्वनाथन आनंद. ठीक आहे. विश्वनाथन आनंद यांना बुद्धिबळासाठी पहिला मेजर ध्यानचंद पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यावेळेचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. ठीक आहे. या ठिकाणी द्रोणाचार्य हा जो पुरस्कार आहे तो बघा प्रशिक्षकांना दिला जातो. प्रशिक्षक जे काही असतात कोच त्यांना हा द्रोणाचार्य नावाचा पुरस्कार दिला जातो. अर्जुन हा दुसरा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे भारतामधील. ठीक आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानंतर अर्जुन या पुरस्काराचा नंबर लागतो. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. सर्वात वरिष्ठ जो पुरस्कार आहे भारतामधील तो भारतरत्न आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भंडारा. पर्याय क्रमांक बी भंडारा हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न डायबिटीज किंवा मधुमेह विकार असणाऱ्या व्यक्तीच्या रक्तामध्ये कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? कोणता घटक राहत नाही? तर शर्करा. डायबिटीज किंवा मधुमेह असतो त्यांना शर्करा नियंत्रणात राहत नाही त्यांच्यामध्ये. ठीक आहे. शर्करा, शुगर, साखर. त्यानंतर प्रश्न आहे केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? अमृत. पर्याय क्रमांक ए अमृत हे योग्य उत्तर असणार आहे. 2015ला याची सुरुवात झालेली होती. त्यानंतर प्रश्न आहे ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर संदेश वहन. पर्याय क्रमांक सी संदेश वहन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्टिकल फायबर हे एक पातळ लवचिक काचेचं किंवा प्लास्टिकचं फायबर आहे जे प्रकाशाच्या स्वरूपात माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने पोहोचवण्याचं कार्य करतं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कोणत्या क्षेत्राशी?
साहित्य. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी साहित्य हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. या पुरस्काराची स्थापना झाली होती 1961 मध्ये, परंतु पहिला पुरस्कार देण्यात आलेला 1965 मध्ये. ठीक आहे, 1965 मध्ये पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर जी शंकर कुरूप. ठीक आहे, जी शंकर कुरूप यांना हा पहिला पुरस्कार मिळालेला आहे ज्ञानपीठ. ठीक आहे, त्यानंतर दुसरा 1966ला मिळालेला आहे ताराशंकर बंडोपाध्याय. ठीक आहे, ताराशंकर बंडोपाध्याय यांना मिळालेला आहे दुसरा. त्यानंतर अलीकडील बघा पुरस्कार आहेत 2024ला दिलेले आहेत, त्यामध्ये विनोद कुमार शुक्ला यांना 2024चा पुरस्कार आता देण्यात आलेला आहे 2025मध्ये. विनोद कुमार शुक्ला यांना 59वा. ठीक आहे, 59वा 2024चा आहे, परंतु आता देण्यात आलेला आहे. त्याआधी 58वा भेटलेला आहे गुलजार व राम भद्राचार्य यांना. ठीक आहे, ज्ञानपीठ पुरस्कार 2024मध्ये 58वा गुलजार व राम भद्राचार्य यांना मिळालेला आहे. त्यानंतर 59वा 24चाच, परंतु तो आता वितरित झालेला आहे, तो विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे. ज्ञानपीठ हा साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. ठीक आहे, सर्वोच्च साहित्यातील सर्वोच्च आहे ज्ञानपीठ. चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. ठीक आहे, आणि भारतातील नागरी सर्वोच्च आहे बघा भारतरत्न. हे चारही सर्वोच्च पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. अशा प्रकारे काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.